टिळकनगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता 3री विषय मराठी। नमस्कार बालमित्रांनो, आपण या आधीच्या भागात या पाठातील स्वाध्याय सोडवला। आज आपण इथे वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून घेऊयात। इथे आपल्याला एक उदाहरण दिले आहे। गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केली। हे उत्तर मिळवण्यासाठी आपण कोणता प्रश्न विचारणार आहोत? इथे त्यांनी उत्तर दिलेले आहे। पहिला प्रश्न आहे, गरीब, अनाथ, अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले? दुसरा प्रश्न आहे, बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केली? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर तेच आहे, म्हणजेच गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केली हे उत्तर आहे। म्हणजेच दिलेले उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत। पुढील उत्तरे येण्यासाठी तुम्ही कोणते प्रश्न विचाराल ते सांगा व लिहा। काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता। या उत्तरासाठी आपण याप्रमाणे प्रश्न विचारू शकतो। पहिला प्रश्न आहे, डेबूचा जीव का तुटत होता? दुसरा प्रश्न आहे, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून कोणाचा जीव तुटत होता? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता असेच आहे। इथे अजून काही वाक्य दिलेली आहेत, उत्तरे दिलेली आहेत, त्यावर आपण कोणते प्रश्न विचारायचे ते पाहूयात। गाडगे बाबांनी जात मानली नाही, हे वाक्य हे उत्तर आहे। या उत्तरासाठी आपल्याला कोणते प्रश्न विचारावे लागतील? तर पहिला प्रश्न आहे, जात कोणी मानली नाही? आणि दुसरा प्रश्न आहे, गाडगे बाबांनी काय मानली नाही? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आहे, गाडगे बाबांनी जात मानली नाही। त्यानंतरचं वाक्य आहे, वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा त्याग केला। आता हे उत्तर येण्यासाठी आपण प्रश्न विचारणार आहोत, वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी काय केले? दुसरा प्रश्न आहे, वयाच्या कोणत्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा त्याग केला? याप्रमाणे दिलेले उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत आणि ते आपल्याला लिहायचे आहेत। स्वाध्याय, पुढील उत्तरे येण्यासाठी प्रश्न तयार करून आपल्या वहीत लिहा। बाबांनी स्वतः राबून, कष्टून, मदत मागून धर्मशाळा बांधल्या। दुसरं आहे, त्या समाजातील लोकांचे वागणे गाडगे बाबांना आवडत नव्हते। मुंगीने बिया जपून ठेवल्या। मामाने माझ्यासाठी बदामी पेढे आणले। राजू मैदानात खेळतो। आता ही उत्तरं आहेत आणि या उत्तरांसाठी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि ते आपल्या वहीत लिहायचे आहे। आज झालेला सर्व अभ्यास आपल्या मराठीच्या वहीत लिहा। धन्यवाद।